तर भरपूर दिवसांपासून तुमचे काही कमेंट्स येत आहेत की ताई आम्हाला वर्क फ्रॉम होम मध्ये काही काम असेल तर प्लीज सजेस्ट कर, आणि जर ते झिरो इन्व्हेस्टमेंट मध्ये असेल तर खूप जास्त फायदेशीरच आहे. तर मी तुमच्यासाठी भरपूर असे वेगवेगळे ऑप्शन्स जे आहेत तर ते नेहमी सर्च करत असते, वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओज मी तुमच्यासाठी आणत असते. तर आज जो मी विषय आणलेला आहे किंवा आज जो मी ई बुकचा कन्सेप्ट तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तो आय थिंक खूप जास्त सोयीस्कर आहे तुमच्यासाठी, घरातून जर तुम्ही काम करणार असाल तर. आणि नक्कीच तुम्हाला चांगला मार्जिन किंवा चांगला प्रॉफिट जो आहे तर हा व्यवसाय जो आहे तो ते देऊ शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत की ई बुक म्हणजे काय आहे, ई बुक तयार कसं करायचं, तर त्याच्यावरती मी तुम्हाला स्पेशल ट्युटोरियल पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. कोणत्या कोणत्या टॉपिक्सवरती तुम्ही ई बुक जे आहे तर ती बनवू शकता, आणि ही जी ई बुक आहे तर ती तुम्ही कशा पद्धतीने आणि कुठल्या प्लॅटफॉर्म्सवरती सेल करू शकता. तर डिटेलमध्ये 4 स्टेप्समध्ये मी तुम्हाला ई बुक विषयी माहिती जी आहे तर ती सांगणार आहे. तर नमस्कार, मी क्षितिजा, आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तर आपल्या चॅनलवरती आपण अशाच प्रकारचा युजफुल, इन्फॉर्मेटिव्ह आणि मोटिवेशनल कंटेंट जो आहे तर तो नेहमीच अपलोड करत असतो. त्यामुळे अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा. सोबतच जी बेल आयकॉन दिसते ना तर ती सुद्धा हिट करा, म्हणजे आपली नवीन व्हिडिओ आली की त्याची नोटिफिकेशन जी आहे तर ती तुम्हाला लगेचच मिळून जाईल. ओके, तर स्टार्ट करूयात की ई बुक म्हणजे काय असतं. तर आता आपली रेग्युलर बुक, ठीक आहे, आपलं रेग्युलर पुस्तक म्हणजे काय, जे आपण ओपन करतो आणि वाचतो, ठीक आहे, जे आपण घरी घेऊन येतो, ओपन करतो, वाचतो, किंवा लायब्ररीमध्ये जातो, ओपन करतो आणि वाचतो, ठीक आहे. तर त्याच्या उलट ई बुक म्हणजे एक अशी बुक असते जी तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये मिळते, आणि जी तुम्ही तुमच्या फोनवरती असेल, मोबाईलवरती, कम्प्युटरवरती, लॅपटॉपवरती, टॅबलेटवरती, कुठल्याही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसवरती जी आहे तर ती तुम्ही इझिली रीड करू शकता. फोनवरती बुक ओपन करायची PDF फॉर्मॅटमध्ये आणि ती तुम्ही इझिली रीड करू शकता. आणि ई बुक्स इतके जास्त कस्टमाइज असतात की कधी कधी त्या ई बुक्समध्ये तुम्ही एखादा ऑडिओ किंवा एखादी एक्सटर्नल लिंक किंवा एखादा व्हिडिओ जो आहे तर तो सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करू शकता. ठीक आहे, आता हे ई बुक्स काय आहे तर ते तुम्हाला कळालेलं आहे. ई बुक म्हणजे एक इलेक्ट्रॉनिक बुक असते जे की आपण इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस जसं की फोन, कम्प्युटर, लॅपटॉप याच्यावरती आपण ती वाचू शकतो. ठीक आहे, आता ई बुकचा पण खूप वेगवेगळ्या बेनिफिट्स आहेत, तर ते पण आपण डिस्कस करणार आहोत काय बेनिफिट्स आहेत. पण त्याच्या आधी मी तुम्हाला काही आयडियाज देते की ही जी ई बुक आहे तर ती तुम्ही कोणत्या कोणत्या विषयांवरती बनवू शकता. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आले असतील नक्कीच की आम्ही कशावरती बुक लिहू, आम्ही कशावरती बुक बनवू. तर कुठल्याही टॉपिकवरती तुम्ही बुक जे आहे ते लिहू शकता. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही 28 दिवसांमध्ये किंवा 1 महिन्यामध्ये थोडंफार वजन कमी केलं असेल तर तुम्ही काय काय उपाय वापरले तर ते सुद्धा तुम्ही वेट लॉस इन 1 मंथ त्याच्यावरती तुम्ही स्पेशल बुक लिहू शकता. तुम्ही जे काय काय रुटीन फॉलो केलं तर ते तुम्ही त्याच्यावरती ऍड करू शकता. ठीक आहे, जर तुम्हाला एखादी रेसिपीज येत असतील, भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज येत असतील, मराठीमध्ये असेल, इंग्लिशमध्ये असेल, तर ती जी बुक आहे रेसिपीची तर ती तुम्ही त्याच्यावरती बनवू शकता आणि डाउनलोड करून इतर लोक जे आहेत PDF फॉर्मॅटमध्ये डाउनलोड करून ती जी बुक आहे तर ती बघू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे म्हणजे जर तुम्हाला मार्केटिंग किंवा सेल्स विषयी जर माहिती असेल, जसं मी तुम्हाला मार्केटिंग विषयी माहिती सांगत असते, जर अशी माहिती असेल तर ती तुम्ही लिहू शकता. जर तुम्ही स्पोकन इंग्लिश, ठीक आहे, इंग्लिशचे तुम्ही टीचर असाल आणि जर तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती असेल तर त्याच्यावरती तुम्ही बुक लिहू शकता. आता बुक लिहिणं म्हणजे अगदी मोठे मोठे ग्रंथ लिहिणं असं आहे का? नाही, अगदी 20, 30, 40 पानांची सिंपल बुक जे आहे ते लिहू शकता. आणि यातलं जर तुम्हाला काही येत नसेल तरी सुद्धा तुमच्यासाठी खूप छान ऑप्शन माझ्याकडे अवेलेबल आहे, म्हणजे किड्स सेक्शन मधले बुक्स, जसं की ट्रेसिंग बुक्स असतात ABCDचे, त्यानंतर वर्कशीट्स असतात वेगवेगळे. तर मी आज तुम्हाला स्पेशली या व्हिडिओमध्ये ती जी वर्कशीट आहे किंवा ते जे बुक्स असतात ना किड्ससाठी तर ते मी स्पेशली तुम्हाला बनवून दाखवणार आहे. त्यामुळे तुमचे कन्सेप्ट टोटल क्लिअर होतील की कशा पद्धतीने तुम्ही हे बनवू शकता, आणि हे बनवणं किती सोपं आहे हे तुमच्या लक्षात येईल मी तुम्हाला बनवून दाखवल्यानंतर. त्यामुळे जर तुम्ही कुठल्या विषयामध्ये प्रो नसाल ना तर नक्कीच तुम्ही किड्स सेक्शन मधले व्हिडिओज जे असतील तर ते बनवू शकताय, बुक्स असतील तर ते बनवू शकता, आणि नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये बेनिफिट होईल. तर मी तुम्हाला दाखवणार आहे की विदिन मिनिट्स तुम्ही कशा प्रकारे बुक्स बनवू शकता. म्हणजे बुक बनवणं म्हणजे काय, महिना लागेल, 2 महिना लागेल असं नाही, खूप कमी वेळामध्ये तुम्ही बुक जी आहे तर ती प्रिपेअर करू शकताय. कोणता सॉफ्टवेअर यूज करायचा तर ते पण मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे, आता त्याच्या आधी हा जो बिझनेस आहे, ठीक आहे, आता बुक कशी तयार करायची ते तर आपण बघूच होत, पण त्याच्या आधी मला तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे की ई बुक हा व्यवसाय तुम्ही का निवडावा. ठीक आहे, तर सगळ्यात पहिला ई बुक व्यवसाय निवडावा म्हणजे हाय प्रॉफिट मार्जिन असतात. इथे तुम्हाला कुठेही मध्ये प्रिंटिंगला असेल किंवा डिस्ट्रीब्युटरला असेल कोणीही थर्ड पार्टी व्यक्ती तुमच्या व्यवसायामध्ये इंटरफिअर नाही करत. तुम्ही डायरेक्ट बुक बनवता आणि ती PDF फॉर्मॅटमध्ये तुम्ही तुमच्या कस्टमरला, तुमच्या क्लायंटला ते सेल करता. त्यामुळे इथे तुमचं जे
मार्जिन आहे किंवा तुमची जी अमाऊंट आहे तर ती फक्त आणि फक्त तुम्हालाच मिळणार आहे. कुठल्याही प्रकारचा याच्यामध्ये मार्जिन दुसऱ्या व्यक्तीला जाणार नाही. इन केस जर तुम्ही आता Amazon, KDP वगैरे मी तुम्हाला सांगितलं त्याच्यावरती जर तुम्ही बुक तुमची सेल करताय तर नक्कीच थोडाफार कमिशन बेसिस तुम्हाला तिकडे द्यावे लागतील. बट स्टील खूप मोठा मार्जिन जो आहे तर तो तुम्हालाच त्या बुकचा मिळत असतो. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला कुठलीही प्रिंटिंगची कॉस्ट येत नाही. ठीक आहे. कारण बुक तुमची इलेक्ट्रॉनिक बुक आहे जी की तुम्ही मोबाईल थ्रू, PDF थ्रू, व्हॉट्सअप थ्रू किंवा ईमेल थ्रू डिलिव्हर करताय. सोबतच कुठलेही शिपिंग चार्जेस नाही. जसं की आता आपण एखादा प्रोडक्ट विकतोय तर तो बाहेर गावी पाठवायचा असेल तर आपल्याला काय करावं लागतं, शिपिंग कुरिअर करावं लागतं, त्याचे चार्जेस पडतात. तर इथे तुम्हाला तसं काहीच नाही. तुम्हाला डायरेक्ट मेलवरती पाठवायचं आहे तुमची जी काही बुक बनलेली आहे ती. त्याच्यानंतर नेक्स्ट वन आहे तुमचा बेनिफिट जो की आहे पॅसिव्ह इन्कम. पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय की जो इन्कम तुम्ही अगदी झोपलेला असला ना तरी सुद्धा तो इन्कम तुम्ही कमवू शकताय. त्यालाच बोलतोय आपण पॅसिव्ह इन्कम. म्हणजे एकदा तुम्ही बुक तयार केली, ठीक आहे, एकदाच तुम्ही कष्ट घेतले बुक बनवण्यासाठी, पण ती बुक तुम्ही वारंवार सेल करताय. इथून पुढे नेहमीच ती बुक तुमची सेल होत राहणार आहे कंटिन्युअसली. तर त्याला आपण बोलतोय पॅसिव्ह इन्कम. म्हणजे एकदाच काम करायचं आणि नंतर ते रिपीटेडली तुमची बुक जी आहे तर ती इझिली सेल होत जाणार आहे. त्यानंतर थर्ड तुमचा बेनिफिट आहे ग्लोबल रिच. ते ग्लोबल रिच म्हणजे काय, तर एखादी मी बुक ना प्रिंट करून वगैरे जर विकायला गेले ना तर त्याला मी जिथपर्यंत कुरिअर करू शकते किंवा माझे लोकल स्टोअरचे जे काही कस्टमर्स येतील ना तर तेच घेतील. पण जर तुमची ई बुक असेल जी की तुम्ही ऑनलाईन मेल थ्रू डिलिव्हर करू शकताय ना तर तुमची बुक जी आहे तर ती ग्लोबली तुम्ही कुठेही पाठवू शकताय. म्हणजे इंडियामध्ये तर पाठवू शकताय पण आउट ऑफ इंडिया सुद्धा तुम्ही डायरेक्ट ईमेलवरती कोणालाही तुमची जी बुक आहे तर ती शेअर करू शकता. इतकी जास्त फ्लेक्झिबिलिटी येते याच्यामध्ये तुमची बुक जी आहे तर ती सेल करण्यासाठी. त्यानंतर नेक्स्ट आहे लो इन्व्हेस्टमेंट अँड रिस्क. आता इन्व्हेस्टमेंट लो म्हणण्यापेक्षा काहीच इन्व्हेस्टमेंट नाहीये याच्यामध्ये. फक्त तुम्हाला तुमचा वेळ जो अनमोल आहे तर तोच तुम्हाला इन्व्हेस्ट करायचा आहे. आणि क्रिएटिव्हिटी नक्कीच असली पाहिजे. ती बुक क्रिएट कशी करायची ना तर तिथे तुम्हाला थोडंसं तुमचा वेळ इन्व्हेस्ट करायचा आहे. बट कुठल्याही प्रकारची पैशाची इन्व्हेस्टमेंट या ई बुकमध्ये तुम्हाला करावी लागणार नाही आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बिल्ड्स युअर ऑथॉरिटी अँड ब्रँड. जर तुम्ही एखादं कोचिंग इंडस्ट्री वगैरे, मतलब मी कसं बघा ग्राफिक डिझायनिंगचे क्लासेस घेते, युट्यूबचे क्लासेस घेते, इंग्लिशचे क्लासेस घेते. तर जर मी स्पेशली इंग्लिशसाठी, स्पोकन इंग्लिशसाठी एखादी जर बुक बनवली ई बुक आणि जर ती मी सेल केली ना तर नक्कीच माझा एक ब्रँड, ठीक आहे, माझी एक आयडेंटिटी जी आहे तर ती बनणार आहे आणि नक्कीच माझ्या कोचिंग इंडस्ट्रीमध्ये मला त्याचा बेनिफिट जो आहे तर तो होणार आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे इझी टू अपडेट अँड कस्टमाइज. आता बघा जर तुमचे एखादे बुक तुम्ही प्रिंट केलेले आहे, ठीक आहे, मग त्या प्रिंट केलेल्या बुकमध्ये तुम्ही काय कस्टमाइज करू शकता, म्हणजे एडिटिंग काय करू शकताय का, नंतर खाडाखोड काय करू शकताय का, नाही. ऑलरेडी त्याचे तुम्ही 100 कॉपीज 1000 कॉपीज जर बनवले तर जसे आहेत तसेच तुम्हाला ते सेल करावे लागणार आहेत. ठीक आहे. बट इथे याच्या उलट तुम्हाला जर तुमची ई बुक असेल ना तर तुम्ही त्याच्यामध्ये इझिली चेंजेस करून पुन्हा तुमच्या कस्टमरला ती जी बुक आहे ना तर ती फॉरवर्ड करू शकताय. किंवा जर तुमच्याकडे नवीन काही टॉपिक्स ऍड होणार आहे तुमच्या बुकमध्ये तर ते तुम्ही नवीन अपडेट करू शकता आणि पुन्हा तुमचे जे ओल्ड कस्टमर्सना तुम्ही पाठवलेलं आहे तर त्यांना तुम्ही इझिली शेअर करू शकता. त्यामुळे कस्टमायझेशन अपडेट जे तुम्ही करताय तुमचा डाटा तर तो इझिली तुम्ही ई बुकमध्ये करू शकता. इथे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं प्रिंटिंग वगैरे करायचं नाहीये, त्यामुळे इझिली तुमचे अपडेट्स जे आहेत ते होऊन जातात. आणि त्यानंतर मल्टिपल सेलिंग प्लॅटफॉर्म्स. आता सेलिंग प्लॅटफॉर्म्स भरपूर आहेत, डिटेलमध्ये आपण त्याच्यावरती डिस्कस करणार आहोत. एक तर तुम्ही स्वतः सेल करू शकताय तुमचे कॉन्टॅक्ट्स थ्रू, किंवा अमेझॉनचा एक प्लॅटफॉर्म आहे अमेझॉन किंडल नावाचा तर तिथे शेअर करू शकता. गुगलचा प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरती तुम्ही शेअर करू शकता, किंवा अजून भरपूर वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत तर त्याच्यावरती तुम्ही तुमचे जे बुक्स असतील तर ते शेअर करू शकता. तर हे होते बेनिफिट्स. आपण ई बुक बनवल्यानंतर कशा प्रकारे आपल्याला त्याच्या थ्रू बेनिफिट जो आहे तर तो होणार आहे तर ते मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे. तर आता आपण कुठलाही वेळ वाया न घालवता ज्याच्यासाठी तुम्ही खूप जास्त एक्साइटेड आहात की ही जी ई बुक आहे तर ती कशा प्रकारे बनवायची, नक्कीच तुम्ही एक्साइटेड असणार आहे तर ते मी तुम्हाला दाखवते. अगदी कमी वेळेमध्ये ही जी ई बुक आहे तर ती कशा प्रकारे आपण बनवू शकतो. तर लगेचच चेकआउट करूयात माझ्या स्क्रीनवरती. माझी स्क्रीन शो करते तुम्हाला. ओके सो लेट स्टार्ट. तर मी आहे माझ्या कॅनवाच्या डॅशबोर्डवरती. ठीक आहे. हा माझा कॅनवा सॉफ्टवेअर आहे. कॅनवा ॲपमध्ये हे जी एडिटिंग आहे तर ते मी करते. कारण कॅनवा जे आहे ते डिझायनिंगसाठी, न्यू कमर्ससाठी किंवा बिगिनर्ससाठी खूप जास्त बेस्ट ऑप्शन आहे. मी स्पेशली कॅनवाच प्रेफर करते डिझायनिंगसाठी. तर डॅशबोर्डवरती आहे. डॅशबोर्डवरती क्रिएटिव्ह डिझाईनमध्ये आले आणि कुठलाही साईज, आता तुम्ही साईजमध्ये A3, A4 कुठलाही साईज जो आहे तर तो चूज करू शकता. मी याच्यामध्ये जो रेडीमेड इथे दिला असेल तर तोच साईज घेते. जसं की एज्युकेशनल बुकलेट पोर्ट्रेटमध्ये दिलेला आहे आणि त्याची साईज पण इथे मेन्शन केलेली आहे जी की आहे 14.8 × 21 सेंटीमीटर. ठीक आहे. आता ही साईज त्यांनी जी दिली आहे तर तीच मी घेते.
तर तुम्ही कस्टमाइज साईज सुद्धा घेऊ शकता, जसं मी सांगितलं A3 A4 जे आहे तर ते घेऊ शकता. आता इथे बघा ही साईज आपण बघितल्यानंतर पोर्ट्रेट म्हणजे व्हर्टिकल उभी आली, ठीक आहे. आता ही साईज आपण बघितल्यानंतर याच्यामध्ये बघा डिझाईन्स मध्ये आपण डिझाईन्स म्हणजे कॅनवाचा सगळ्यात स्पेशल ऑप्शन जो की आहे टेम्पलेट्स. तर टेम्पलेट्स मध्ये आल्यानंतर बघा तुमच्या लक्षात येईल इथे ना वेगवेगळे रेडीमेड बुक्स आहेत. मी तुम्हाला फर्स्ट सांगितलं होतं की विदिन मिनिट्स आपण हे जर बुक्स असतील तर ते प्रिपेअर करू शकतो. इथे बघा रेडीमेड बुक्स आहेत जे तुम्ही यूज करू शकता. तर यातला हा फर्स्ट वन बघूयात आपण. त्याच्यामध्ये बघा टोटल 28 पेजेस आहेत. तर काही प्रो व्हर्जनचे आहेत, काही फ्री व्हर्जनचे आहेत बरं का. तर मला 28 पेजेस हवे आहेत, तर मी 28 सगळे पेजेस आहेत तर ते घेते माझ्या पेजवरती. तर विदिन मिनिट्स आपण 28 पानांची बुक तयार केलेली आहे, ठीक आहे. याच्यामध्ये कस्टमायझेशन आपण करू शकतो. आता इथे बघा माय ABC ट्रेसिंग बुकलेट, नेम, सरनेम, एज, बर्थडे. त्यानंतर बघा इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत फॉर टीचर्स, पॅरेंट्स. त्यानंतर मग चित्र जी आहेत तर ती तुम्हाला, आणि ट्रेसिंगसाठी बघा अगदी सुंदर A कॅपिटल A स्मॉल, ठीक आहे. आणि मध्ये इथे तुम्हाला त्याचं चित्र आहे. आता चित्र जर तुम्हाला आवडत नसेल तर कस्टमायझेशन्स अवेलेबल आहेत. इथे एलिमेंट्सचा जो ऑप्शन आहे कॅनवामध्ये, हा जो एलिमेंट्सचा ऑप्शन आहे, सिम्पली एलिमेंट्सच्या ऑप्शनवरती क्लिक केलात. आता एलिगेटर आहे ना, तर एलिगेटर म्हणून सर्च करायचं. एलिगेटर मध्ये आलात तर तुम्हाला भरपूर असे ऑप्शन्स मिळतात. हा इथला मी डिलीट करते आणि नवीन फोटो जो आहे तो मी इथे ऍड करते. सिम्पल डिझाईन रेडी. बी मध्ये आले, बी फॉर बियर आहे. सेम जर मला पुन्हा याचं पण चेंज करायचं असेल फोटो तर मी बियर वरती क्लिक करते आणि एक वेगळा फोटो जो आहे तर तो मी तिथे ऍड करते, ठीक आहे. सपोज आपण हा ऍड करूया. साईज अकॉर्डिंगली तुम्ही ऍडजस्ट करू शकता, स्मॉल लार्ज तुम्हाला जशी हवी आहे त्या अकॉर्डिंगली, ठीक आहे. CAT कॅट आहे. सेम तुम्ही याचे डिझाईन्स किंवा फोटोज जे असतील तर ते चेंज करू शकता, ठीक आहे. आता हा फोटो किंवा ही बुक व्हाईट कलर मध्ये आहे. बुकचा कलर काय आहे? व्हाईट कलर मध्ये आहे. जर तुम्हाला पेजचा कलरच चेंज करायचा असेल तर तोही कलर ऑप्शन तुमच्याकडे अवेलेबल आहेत, ठीक आहे. पेजचे कलर्स ते तुम्ही कम्प्लिटली चेंज करू शकता. आता येलो कलर झाला, ठीक आहे. तर वेगवेगळे कलर ऑप्शन्स तुमच्याकडे अवेलेबल आहे जे तुम्ही पेजला देऊ शकता. बट मी तुम्हाला सांगते की तुम्ही मोस्टली व्हाईट बॅकग्राऊंड वरतीच तुमचे जे काही डिझाईन्स असतील ई बुक्सचे तर ते प्रिपेअर करा, ठीक आहे. ही एक बुक बघितली आपण. आता नेक्स्ट बुक बघूयात आपण. मी पुन्हा कॅनवाचं होम पेज ओपन करते. ती बुक मी ॲज इट इज ठेवते सो दॅट आपण नंतर पुन्हा त्याच्यामध्ये काहीतरी क्रिएट करूयात आणि मी तुम्हाला ते दाखवू शकते. त्यानंतर मी पुन्हा दुसरी ई बुक जी आहे तर ती ओपन करते, एज्युकेशनल बुकलेट. आता इथे मला थोडंसं काहीतरी वेगळं घेऊयात आपण. आता डिझाईन्स मध्ये आले तर इथे वरती ना टेम्पलेट्स मध्ये सर्चचा ऑप्शन आपल्याला मिळतो, ठीक आहे. तर सर्चच्या ऑप्शन मध्ये फॉर एक्झाम्पल आपल्याला मॅथ्ससाठी काहीतरी करायचं, मॅथमॅटिक्ससाठी मी बघा मॅथ्स प्रोजेक्ट म्हणून सर्च करते. इथे बघा वेगवेगळे ऑप्शन्स आले. तर याच्यामध्ये टोटल 13 पेजेस आहेत. काय काय पेजेस मध्ये लिहिलेलं आहे ते पण इथे दिसतंय. नंबर कलरिंग, ठीक आहे. 0, 1, 2, 3, 4 कलरिंगची बुक आहे ही. बेस्ट आहे किड्ससाठी. अप्लाय ऑल 11 पेजेस करूयात आणि बुक चेक करूयात, ठीक आहे. बघा कलर बुक आहे ही, ठीक आहे. त्यामुळे ही बुक तुम्ही सिम्पली ब्लॅक अँड व्हाईट मध्येच डिझाईन करू शकता आणि ब्लॅक अँड व्हाईट मध्येच ही जी PDF आहे तर ती तुम्ही सेल आउट करू शकता सो दॅट नंतर मुलं जी आहेत तर ती काय करतील, तुमचं बुक कलर करतील. कलरिंग नंबर कलरिंग आहे 1 to 10 पर्यंत आहे, सॉरी 1 to 9 पर्यंत आहे. इथे 0 पण ऍड केलेला आहे बघा. 0 हे कलरिंग साठी आहेत, 1 कलरिंग साठी आहे, 2 तर याच्यामध्ये तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही करू शकता, ठीक आहे. तर ही झाली तुमची बुक तयार जी की टोटल 11 पेजेसची आहे, ठीक आहे. 11 पेजेसची तुमची ही एक बुक आहे तर ती तयार झालेली आहे. मग या 11 पेजेस मध्ये अजून तुम्ही बाकीच्या पण बुक्स ऍड करू शकताय किंवा बाकीचे अजून पेजेस ऍड करू शकताय. जसं की काही तुम्ही याच्यामध्ये रिडल्स वगैरे ऍड करता तर त्या अकॉर्डिंगली तुम्ही वेगवेगळे डिझाईन्स ऍड करू शकताय. आता इथे बघा मी इथे सर्च करते वर्कशीट. काय सर्च केलं मी? वर्कशीट. तर बघा मला वेगवेगळे वर्कशीट्स आल्यात. ओपन करूयात आपण. अप्लाय ऑल हे 4 पेजेस मध्ये आहेत, ठीक आहे. तर हे पेजेस रिप्लेस झाले
ठीक आहे. डू यू लाईक ॲपल्स, नेम, क्लास. वर्कबुक आहे, टोटल 4 पेजेसची आहे. ते तुम्ही नंतर चेंज करू शकता. बघा इथे काय केलं, छान पद्धतीने मॅच द पेअर्स आहे, इथे मॅच द फ्रुट्स, ड्रॉ लाईन्स टू कनेक्ट, आणि हे पूर्ण कस्टमाइजेबल आहे. ठीक आहे. हे तुम्ही जे हे आहेत सेंटेन्सेस जे लिहिलेले आहेत, वर्ड्स आहेत, तर ते तुम्ही चेंज करू शकता. ठीक आहे. वॉटरमेलनला जोडलेला आहे, एक करून दाखवलेला आहे. बाकी सगळ्या फ्रूट्स साईडला डिस्प्ले केलेले आहेत आणि मध्ये त्याचे नेम्स जे तर ते ऍड केलेले आहेत. सिम्पली आपल्याला मॅच द पेअर करायचा. कलरिंग द फ्रुट्स. ठीक आहे. कलर करायच्या फ्रुट्सला ही एक वर्कशीट तुम्ही ऍड केली. ठीक आहे. आता इथे आय लाईक फ्रुट्स कुठले, आय लाईक आणि आय डोंट लाईक. ठीक आहे. आय लाईक इथे लिहायच्यात, आय डोंट लाईक इथे लिहायच्यात. सिम्पल आहे. ठीक आहे. अजून वेगवेगळे ऑप्शन्स आहेत बघा इथे, यातले तुम्ही कुठलेही अजून ऍड करू शकताय. ठीक आहे. रिडल्स आहेत, याच्यामध्ये वेगवेगळे टोटल 7 पेजेस आहेत, त्यातला एक पेज मी घेऊन दाखवते तुम्हाला. ठीक आहे. हे रिडल्स आहेत, म्हणजे लहान मुलांच्या ह्याच्यासाठी, म्हणजे ब्रेनच्या विकासासाठी हे जे रिडल्स असतील तर अशा टाईपचे बुक्स तुम्ही क्रिएट करू शकताय. आणि आय थिंक हे ब्लॅक अँड व्हाईट मध्ये सुद्धा प्रिंट केले तरी व्यवस्थित येतात. ठीक आहे. तर हे बुक्स झाले रिडल्सचे. तर एकाच बुकच्या कॉम्बिनेशन मध्ये तुम्ही सिम्पली पार्ट, जसं की फर्स्ट 10-20 पेजेस जे असतील तर ते मॅथ्सचे असतील, त्यानंतर सायन्सचे असतील, त्यानंतर अशा प्रकारचे हे असतील जे आपण मेज गेम आता बघितला तर ते असेल. तर असे वेगवेगळे बुक्स जे आहेत तर ते तुम्ही क्रिएट करू शकताय. वेगवेगळे ऑप्शन्स इथे तुम्हाला अवेलेबल करून दिलेले आहेत. ओके. ट्रेसिंग ऍक्टिव्हिटी आहे लहान मुलांसाठी. सिम्पली पुन्हा ॲनिमल ट्रेसिंग ऍक्टिव्हिटी, ट्रायंगल ट्रेसिंग आहे, कर्सिव्ह लाईन्स ट्रेसिंग आहे, लाईन्स ट्रेसिंग आहे, कर्व ट्रेसिंग आहे. तर इथे सुद्धा तुम्हाला भरपूर वेगवेगळे ऑप्शन्स रेडीमेड मिळतात. आता जर तुम्हाला काहीतरी नवीन युनिक क्रिएट करायचं असेल तर नक्की तुम्ही एलिमेंट्सच्या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला जे एलिमेंट्स हवे आहेत तर ते इथे तुम्ही सर्च करू शकता, किंवा इथून रेडीमेड जे काही टेम्पलेट्स किंवा जे काही पेजेस इथे बनवलेले असतील तर ते सुद्धा पेजेस तुम्ही यूज करू शकता. खूप बेस्ट ऑप्शन आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हा डाउनलोड कसा करायचा. आता डाउनलोड करताना काय करायचं सांगते. आपण पहिला बघूयात जो आपण इथे केला होता. टोटल किती पेजेस आहेत, 28 पेजेस आहेत. ठीक आहे. इथे बघा शेअरचं ऑप्शन आहे. सिम्पली हे जे आहेत तर ते तुम्ही फोनवरून पण करू शकता. कॅनवाचं लिंक मी तुम्हाला खाली देते. तर सिम्पली तुम्ही शेअरवरून इथे करू शकता डाउनलोड. फोनवरून पण सेम ऑप्शन आहे. शेअरवरती आलो. ठीक आहे. आणि इथे बघा डाउनलोडचं ऑप्शन आहे. ठीक आहे. डाउनलोडवरती आलो. टोटल 28 पेजेस आहेत बरोबर. 1 to 28 इथे ऑलरेडी आपण घेतलेले आहेत. 1 to 28. जर तुम्हाला याच्यामध्ये काही चेंजेस करायचे असतील तर इथून तुम्ही पेजेस चेंज करू शकता. मला 1 to 28 हवी आहेत त्यामुळे मी ॲज इट इज डन करते. आणि आता इथे दिसतंय पीएनजी मध्ये डाउनलोड करायचे आहेत का फोटोज. नाही, पीएनजी म्हणजे एक फोटोज डाउनलोड होतील. आपल्याला करायची याची पीडीएफ. इथे पीएनजी वर चेंज करायचं आणि पीडीएफ स्टँडर्ड किंवा पीडीएफ प्रिंट, जर तुम्ही प्रिंटिंगसाठी पाठवताय ठीक आहे तर नक्कीच तुम्हाला पीडीएफ प्रिंट मध्ये जाऊन डाउनलोड करायचं आहे. आणि त्यानंतर इथे खाली डाउनलोडचं ऑप्शन. ठीक आहे. वरती पीडीएफ प्रिंट आणि त्यानंतर तुमचे सगळे पेजेस चेक करायचे आणि त्यानंतर डाउनलोड. ही जे तुमचे पीडीएफ आहे तर ती तुमच्या डिव्हाइसमध्ये ऑटोमॅटिकली डाउनलोड होईल. ही जी पीडीएफ आहे तर ती तुम्ही सेल करू शकता. ह्याची ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे तर ती तुम्ही तुमच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरती करून कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती असेल किंवा कुठल्याही प्लॅटफॉर्म्स थ्रू असेल ती पीडीएफ जी आहे तर ती तुम्ही शेअर करू शकता. ठीक आहे. बघा इथे डाउनलोड झाली आहे तुमची पीडीएफ. त्याच पद्धतीने 6.3 MB ची आहे, जे की व्यवस्थित आहे, म्हणजे जास्त मोठी फाईल नाही झालेली, व्यवस्थित आहे. 6.3 MB म्हणजे जी तुम्ही मेलवरून पाठवू शकता. कारण मेलवरती आय थिंक 25 MB च्या वरती फाईल्स जात नाहीत. आय गेस एक्झॅक्ट मला नाही माहिती, बट येस 25 MB च्या वरती मेलवरती जात नाही. त्यामुळे तुमचे फाईल्स छोटे असावेत, प्लस ते हाय क्वालिटीचे असावेत, प्रिंट मटेरियल असावं. ठीक आहे. तर इथे बघा वेगवेगळे ऑप्शन्स होते जे की आपण एक्सप्लोर केलेले आहेत. तर याच पद्धतीने तुम्ही तुमचे जे काही वर्कशीट्स असतील तर ते प्रिपेअर करू शकता. तुमचे जे काही डिझाईन्स असतील ई बुकचे तर ते डिझाईन करू शकताय. फर्स्ट पेज वगैरे तुम्हाला कशा पद्धतीने बनवायचं आहे तर त्या अकॉर्डिंगली तुम्ही ते जे असेल तर ते बनवू शकताय. ठीक आहे. इथे बघा आपले सगळे जे काही डिझाईन्स असतील तर ते आपल्याला बघायला मिळतात. टेम्पलेट्समध्ये जर तुम्ही आलात इथे तर टेम्पलेट्समध्ये अजून तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स मिळतात. हे बघा, इंट्रोडक्शन टू शेप, लाईन शेप पॅटर्न्स, मल्टिपल ऑफ फ्रॅक्शन्स. तर हे तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स टेम्पलेट्स आहेत रेडी टू यूज. अर्थ सिस्टम अँड स्पिअर्स, सिनॉनिम्स, अँटोनिम्स, हे पण बुक्स तुम्ही बनवू शकता. सिनॉनिम्स, 100 सिनॉनिम्स, 500 सिनॉनिम्स, 500 डेली यूज्ड सेंटेन्सेस. तर हे तुम्ही बुक्स जे आहेत ते बनवू शकता. ठीक आहे. हे वेगवेगळे ऑप्शन्स तुम्हाला अवेलेबल होतात.
साईज तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली करू शकता. तर हे बघा आपण लास्टला सर्च केलं ना, तर त्यामुळे इथे आपल्याला सजेशन्सला हे जे डिझाईन्स आहेत तर ते येत आहेत. ठीक आहे, इथे बघा इन्स्पायर्ड बाय युअर लास्ट डिझाईन म्हणून येतं. त्या अकॉर्डिंगली आपल्याला ते सजेस्ट करतात की हे जे डिझाईन्स असतील तर ते तुम्ही प्रिपेअर करू शकता. ठीक आहे, फर्स्ट पेज वगैरे तुम्हाला छान पद्धतीने त्याचा डिझाईन करायचा आहे, त्या अकॉर्डिंगली तुम्ही डिझाईन करू शकता. ठीक आहे, तर तुम्हाला कुठला टॉपिक हवा आहे तर त्या अकॉर्डिंगली डिझाईन्स बनवा. आणि डिझायनिंगचा एक्सपिरियन्स कसा असतोय तुमचा, कसा होता, तर ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. कारण तुमच्यासाठी खरंच मी खूप जास्त अभ्यास करून कुठून वेगवेगळे ऑप्शन्स तुम्हाला वर्क फ्रॉम होमला अवेलेबल करून दिले जातील, तर याच्यासाठी मी खूप जास्त जेन्युअनली प्रयत्न करत असते. आणि हे जे मी मेथड्स सगळे तुम्हाला सांगत असते तर ते चांगल्या पद्धतीने सांगत असते, म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाही फेक किंवा कुठेही तुम्हाला त्याचं नुकसान होणार नाही किंवा कुठेही इन्व्हेस्टमेंट करायला लागणार नाही. तर अशा पद्धतीच्या मेथड्स मी तुम्हाला सांगत असते. त्यामुळे नक्कीच तुम्ही अजूनपर्यंत चॅनल आपलं सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि तुमच्या असे काही फ्रेंड्स असतील ज्यांना वर्क फ्रॉम होमची आयडियाजची गरज असेल तर त्यांच्यासोबत नक्कीच आपला व्हिडिओ जो आहे तो शेअर करा. मी तुम्हाला अजून दाखवणार आहे की ह्या वर्कशीट्सचे किंवा याचे काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्या आधी मी तुम्हाला एक कॉन्टेस्ट आपण अनाउन्स केलेला आहे तर त्याच्याबद्दल सांगते. तर आपल्या चॅनलवरती नुकतेच 50,000 सबस्क्रायबर्स जे आहेत ते क्रॉस झालेले आहेत आणि त्याच्या निमित्त आपण एक कॉन्टेस्ट ठेवलेली आहे. आणि ती अशी आहे की तुम्हाला आपल्या चॅनलच्या व्हिडिओजवरती छान छान अशा कमेंट्स करायचे आणि 10 असे कमेंट्स आपण चूज करणार आहोत ज्यांना आपण आपल्या अकॅडमीमधला कुठलाही कोर्स, ग्राफिक डिझायनिंगचं असेल, युट्यूबचं असेल, त्यानंतर इंग्लिशचे 2 कोर्सेस आहेत, त्यातला कुठलाही कोर्स जर तुम्हाला करायचा असेल तर तो फक्त आणि 111 रुपीजला म्हणजे 111 रुपयाला कुठलाही कोर्स असेल तर तो तुम्ही करू शकता. ऍक्च्युली फ्रीच करायचा होता, बट एज्युकेशन जे आहे तर ते फ्री ऑफ कॉस्ट कधीच कोणाला देऊ नये. तर त्यामुळे ही जी मिनिमम अमाऊंट आहे तर ती 111 आम्ही ठरवलेली आहे. आणि नक्कीच तुमचे छान छान कमेंट्स येत आहेत, ऑलरेडी आलेले आहेत. आणि नक्कीच तुम्हाला सुद्धा पार्टिसिपेट करायचं असेल तर आपल्या व्हिडिओजवरती छान असे कमेंट्स करा आणि नक्कीच तुमची कमेंट जी आहे तर ती आपण कन्सिडर करणार आहोत. मुव्हिंग बॅक टू द टॉपिक, इथे आता मी तुम्हाला दाखवते ऍक्च्युअल मध्ये. बघा मी अमेझॉन ओपन करते. ऍक्च्युअली अमेझॉनवरती हे जे ई बुक्स असतील तर ते कशा प्रकारे विकले जातात तर ते मी तुम्हाला दाखवते. ठीक आहे, सिम्पली अमेझॉन ओपन करा. अमेझॉन, ठीक आहे, तुमच्या कोणाच्याही फोनमध्ये, कम्प्युटर, लॅपटॉपमध्ये अमेझॉनचा ऑप्शन असतो, ओपन करा. त्याच्यानंतर बघा मी ऑप्शन सर्च करते PDF बुक्स. ठीक आहे, काय ऑप्शन सर्च केला मी? PDF बुक्स म्हणून सर्च केलं. इथे मला बघा वेगवेगळे ऑप्शन्स आले. ठीक आहे, या बुकची प्राइस आहे 187. नाव काय आहे? व्हॉट डज सायन्स से. ठीक आहे, या बुकचे नाव आहे द सात्विक रिव्हॉल्युशन, द 7 लाईफ चेंजिंग हॅबिट्स टू डिस्कवर पीक हेल्थ अँड जॉय. ठीक आहे, हे सगळे PDF बुक्स आहेत. अपग्रेड युअर रेंटल होम. आता ही बुक तुम्ही मराठीमध्ये लिहू शकता, इंग्लिशमध्ये लिहू शकता, तुम्हाला काहीही याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही आहे. द सेल्स बुक. ठीक आहे, सेल्स बद्दल माहिती दिली जाते. तर मी एक सॅम्पलसाठी तुम्हाला ओपन करून दाखवते कशा पद्धतीने बुक आहे. तर ही सेल्स बुक आहे. तर याच्या डिस्क्रिप्शन्स मध्ये आपण बघितलं की इथे बघा रीड सॅम्पल म्हणून ऑप्शन येतोय. ही जी बुक आहे तर ती सॅम्पल आपल्याला दाखवतात. ठीक आहे, फर्स्ट पेज झाला. हे बुकचे पेजेस आहेत. ठीक आहे, आतमधले. दिस इज द सॅम्पल. द नंबर ऑफ पेजेस डिस्प्लेड इज लिमिटेड आपल्याला पेजेस इथे बघायला मिळतील. पर्सन्स फायनान्स. आपण आता याचा कंटेंट चेक करूया. बघा पहिला काय आहे पार्ट 1 मध्ये, फंडामेंटल्स ऑफ सेलिंग. सॉरी, जस्ट अ सेकंड. ठीक आहे, काय आहे? फंडामेंटल्स ऑफ सेलिंग पासून स्टार्ट होतोय आणि भरपूर असे सेल्सचे ऑप्शन्स जे आहेत तर ते तुम्हाला इथे बघायला मिळतात. स्ट्रॅटेजिक थिंकिंग अँड प्लॅनिंग, सेल्स टार्गेटिंग अँड फोरकास्टिंग. तर भरपूर वेगवेगळे ऑप्शन्स जे आहेत तर ते इथे आहेत. आणि आय थिंक ही बुक रिडिंगसाठी किंवा ज्यांना सेल्समध्ये इंटरेस्ट आहे तर त्यांच्यासाठी खूप जास्त युजफुल ठरणार आहे. तर अशाच पद्धतीने तुम्हाला सॅम्पल पेजेस प्रत्येक बुक्सचे बघायला मिळतील. त्यामुळे तुम्ही सुद्धा चेकआउट करून तुम्हाला काय याच्यामधले डिझाईन करायचे आहे तर ते नक्कीच तुम्ही चेकआउट करू शकता. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला आयडियाज येतील कशा पद्धतीने तुम्हाला बुक जी आहे तर ती डिझाईन करायची आहे त्याच्यावरती. ठीक आहे,
तर ही सॅम्पल बुक होती. तर Amazonवरती तुम्ही तुमचे बुक्स असतील तर ते सेल आउट करू शकता. तर आता तुमच्या मनामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असेल तो म्हणजे हे जे बुक्स आपण डिझाईन केलेले आहेत तर हे बुक्स आपण सेल कुठे करणार आहोत, म्हणजेच विकणार कुठे आहोत. आणि हा प्रश्न येणं साहजिक आहे, कारण आपण इतकी कष्ट करतोय एखादी बुक बनवण्यासाठी, तर ती जी बुक आहे तर ती सेल आउट पण झाली पाहिजे. तर हे जे बुक्स असतील तर ते एकतर तुम्ही तुमचे सोशल मीडिया अकाउंट्स, ठीक आहे, म्हणजे जे काही सोशल मीडिया अकाउंट्स असतात त्याच्यावरती डिजिटल मार्केटिंग करून हे जे बुक्स असतील, म्हणजे पेड ॲडव्हर्टिजमेंट रन करून हे जे बुक्स असतील तर ते तुम्ही सेल आउट करू शकता. पण हे जे पेड ॲडव्हर्टिजमेंट असतात तर हे कंटिन्युअस बेसिसवरती करायचे. म्हणजे एकदा ॲडव्हर्टिजमेंट केली, 600 रुपयाचं बजेट लावलं आणि आपल्याला रिस्पॉन्स येतोय किंवा एक थोडा रिस्पॉन्स येते किंवा नाही येत आहे म्हणून हे ब्रेक करायचं नाही. कन्सिस्टन्सली तुम्हाला हे जे ॲडव्हर्टिजमेंट्स आहेत तुमच्या बुक्सचे तर ते तुम्हाला करायचे आहेत. टार्गेट ऑडियन्स तुमचं सेम. आता ही बुक किड्ससाठी असेल तर तुम्ही पॅरेंट्सना टार्गेट करणार आहात, त्या एज ग्रुपच्या लोकांना टार्गेट करणार आहात. जर तुमची ही जी ॲडव्हर्टिजमेंट आहे तर काहीतरी स्पेशली लेडीजसाठी तुम्ही एखादी बुक लिहिताय तर तुमचा टार्गेटेड ऑडियन्स जो असेल तर तो लेडीज असणार आहे. तर अशाच पद्धतीने तुम्हाला तुमचे सोशल मीडिया अकाउंट्स जे आहेत तर ते जसं की फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, यूट्यूब असेल, व्हॉट्सॲप असेल तर याच्यावरती तुम्हाला ॲडव्हर्टिजमेंट जे आहे तर ती कंटिन्युअस बेसिसवरती करायची आहे. त्याच्यानंतर अजून एक Amazonचा प्लॅटफॉर्म आहे जो की आपण त्याला किंडल प्लॅटफॉर्म बोलतो. तर त्या प्लॅटफॉर्मबद्दल डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन जी आहे तर ती तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये जे आहे तर ती देण्याचा प्रयत्न करणार आहे की कशाप्रकारे तुम्ही तुमचे बुक जे आहे तर ते Amazonवरती सेलिंगसाठी आणू शकताय, काय प्रोसेस तुम्हाला फॉलो करायची आहे तर ते सगळं मी डिटेलमध्ये तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये जे आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये जे आहे तर ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर तो सुद्धा तुमच्याकडे प्लॅटफॉर्म जो आहे तर तो अवेलेबल आहे. सोबतच तुम्ही तुमची स्वतःची एक वेबसाईट, ठीक आहे, एक सिम्पल वेबसाईट ज्याच्यामध्ये एक सिम्पल तुमचं लँडिंग पेज म्हणजे तुमचं होम पेज असणार आहे आणि त्याच्यावरती तुमचं जे काही बुक्स तुम्ही आतापर्यंत डिझाईन केलेलं आहे तर ते बुक्स आणि त्याच्यासाठी पेमेंट गेटवे किंवा तुम्ही पेमेंट जे आहे तर ते तुमच्या इंडिव्हिज्युअल अकाउंटवरती घेऊ शकता. म्हणजे तुमचे कॉन्टॅक्ट नंबर जसं की तुमचं व्हॉट्सॲप वगैरे असेल तर ते देऊन तुम्ही तुमचं पेमेंट असेल तर ते गुगल पे किंवा फोनपेवरती देऊ शकता. आणि डिलिव्हरी जी असेल तुमच्या बुकची तर ती तुम्ही त्यांना ईमेल थ्रू जी आहे तर ती करू शकता. बेटर ऑप्शन ईमेलच राहतो व्हॉट्सॲपपेक्षा, कारण ईमेलचे रेकॉर्ड्स जे असतील तर ते आपल्याकडे सेव्ह राहतात. त्यामुळे ईमेल थ्रू आपण ही जी डिलिव्हरी आहे या बुक्सची तर ती तुम्ही नक्कीच करू शकता. या बुक्समध्ये काय कंटेंट असणार आहे तर त्याच्यावरती आपल्याला थोडंफार वेगवेगळे पोस्टर्स बनवावे लागतील जे की तुम्ही कॅनवावरती सिम्पली बनवू शकता. म्हणजे ॲडव्हर्टिजमेंट तुमच्या बुकची जी असेल तर ती सिम्पली तुम्हाला करायची आहे. तर हे वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स मी सांगितले ज्याच्यामध्ये सोशल मीडिया होता, Amazonचा किंडल प्लॅटफॉर्म आहे, त्यानंतर गुगल प्ले बुक स्टोअर पण एक आहे. तर त्याच्यावरती सुद्धा आपण डिटेलमध्ये जी व्हिडिओ आहे तर ती बनवणार आहे की तुमचा बुक जी आहे तर ती गुगलवरती कशाप्रकारे तुम्ही लॉन्च जी आहे तर ती करू शकता, ॲड कशाप्रकारे करू शकता. आणि त्याच्यानंतर लास्ट ऑप्शन आपण जो बघितला तर तो होता तुमची वेबसाईट, की तुमच्या वेबसाईटवरती तुम्ही एकच सिम्पली लँडिंग पेज घेऊन त्याच्यावरती तुमचे जे काही डिटेल्स असतील तुमच्या बुकचे तर ते तुम्ही त्याच्यावरती शेअर करू शकता. तर आय होप हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह होता, युजफुल होता, कारण भरपूर दिवस तुमच्याशी कमेंट्स येत होते की असा काही ऑप्शन सांगा जो की आम्ही वर्क फ्रॉम होम करू शकतो आणि जो की आम्ही विदाऊट इन्व्हेस्टमेंट किंवा लो इन्व्हेस्टमेंटमध्ये करू शकतो. तर जे काही म्हणजे जितके काही तुम्ही हाऊसवाईफ्स आहात किंवा जरी तुम्ही वर्किंग असलात तरी तुमच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. तर कुठलीही गोष्ट अवघड सुरुवातीला वाटते की आपण कशी बुक लिहिणार किंवा आपण कसं करणार, पण ठीक आहे तुम्ही हळूहळू त्या गोष्टी शिकायला गेला. सुरुवातीला आता तुम्ही पहिला प्लॅनिंग करा की तुम्ही काय करणार आहात, त्यानंतर मग तुमचे बुक डिझायनिंगला साईड बाय साईड तुम्ही चालू करा डिझायनिंग करा, मग नंतर तुम्ही तुमचे बुक असेल तर ती लॉन्च करू शकता. सुरुवातीलाच मला जर येतच नाही मी कसं करू, हे खूप अवघड आहे असं जर म्हटलं तर काहीच होणार नाही. आत्ताच्या आत्ता लगेचच व्हिडिओ झाल्यानंतर कॅनवा ॲप जो आहे तो इन्स्टॉल करा आणि त्याच्यावरती डिझायनिंग जे आहे ते स्टार्ट करा. नक्कीच ही जर्नी तुमच्यासाठी खूप जास्त मोटिवेशनल आणि एक्साइटिंग असणार आहे. नक्की याची मी गॅरंटी जी आहे तर ती देऊ शकते. फक्त त्याच्यामध्ये कन्सिस्टंटली काम करा, तुमचे एफर्ट्स जे असतील तर ते ॲड करा आणि स्वप्न जी आहेत तुमची तर ती नेहमीच मोठी ठेवा. म्हणजे नक्कीच तुमचे गोल्स तुम्ही हळूहळू जे आहेत तर ते अचीव करायला चालू कराल. तर आय होप व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह होती आणि तुमचे कमेंट्स आहेत तर त्याच्यासाठी मी नक्कीच वाट बघते. आणि थँक्यू सो मच, लास्ट व्हिडिओला तुम्ही इतके छान छान कमेंट्स दिलेले आहेत की खरंच मला खूप छान मोटिवेशन मिळतं तुमच्यासाठी खूप छान छान कंटेंट बनवायला तुमचे कमेंट्स वाचल्यानंतर. आणि खरंच थँक्यू सो मच, मी खूप ब्लेस्ड आहे. तुमचे इतकं सपोर्ट किंवा प्रेम जे आहे तर ते मला माझ्या चॅनलवरती मिळतं आहे आणि नक्कीच तुमच्यासाठी अशा प्रकारचा चांगला कंटेंट जो आहे तर तुम्ही तुमच्यासाठी इथून पुढे सुद्धा बनवायचा प्रयत्न करणार आहे. सपोर्ट करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय.